नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या एन मराठी चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय असा आहे की ज्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होऊ शकतो, पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी आजही या योजनेपासून दूर राहिले आहेत. मित्रांनो, सध्या शेतीची परिस्थिती आपण सगळेच पाहत आहोत. कधी मजूर मिळत नाहीत, मिळाले तर मजुरी प्रचंड महाग आहे व डिझेल दर वाढले आहेत. वेळेवर काम न झाल्यामुळे पिकांमध्ये धोका वाढला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचा खरा साथीदार कोण आहे हे माहिती आहे का मित्रांनो? चला तर सांगतो, तो म्हणजे आपला ट्रॅक्टर. आज ट्रॅक्टर नसेल तर शेती म्हणजे वेळेवर नांगरणी नाही, वेळेवर पेरणी नाही, वेळेवर फवारणी नाही आणि मित्रांनो शेवटी उत्पादनामध्ये तोटा. पण शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर घ्यायचा म्हटला की लगेच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सध्या 6 ते 8 लाख रुपयाची किंमत ट्रॅक्टरची आहे. बँकेकडून कर्ज घेणे, महिन्याचे हप्ते भरणे, त्यावर व्याज देणे आणि कागदपत्रांची मोठी झंझट करणे. त्यामुळे अनेक शेतकरी इथे म्हणतात आपल्याला परवडणार नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, सरकारनं एक आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणं सोपं व्हावं आणि आर्थिक ओझं कमी व्हावं आणि शेती यांत्रिकीकरण वाढावं म्हणून शेतकऱ्यांचा हा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे, काय आहे महत्त्वाची माहिती. त्याआधी शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच एन मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग काय आहे योजना, शासनाने काय नवीन योजना आणली आहे जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, शासनाची योजना ट्रॅक्टर अनुदान योजना. मित्रांनो, ही योजना फक्त नावापुरती नाही, ही खरंच पैसे देणारी योजना आहे. फक्त एकच अट आहे, माहिती योग्य हवी, अर्ज योग्य पद्धतीने भरावा. आता तुमच्या मनात प्रश्न असतील तर ही योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे, खरंच अनुदान मिळतं का, ही फक्त कागदावरची योजना आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ती मिळेल का? मित्रांनो, आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकही गोष्ट लपवणार नाही, पूर्ण स्पष्टपणे सांगणार आहे. ज्यामध्ये ज्या गोष्टी अधिकारी सांगत नाहीत, ज्या गोष्टी अर्ज करताना अडचण येतात, ज्या गोष्टी चुकल्यामुळे शेतकऱ्यांचा अर्ज बाद होतो, ते सर्व काही स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सर्व काही जाणून घेऊया मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजना कोणासाठी आहे व कोण आहे पात्र? पैसे नसल्यामुळे शेतकरी बाद होत नाही, तर इच्छा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा अर्ज बाद होत आहे. पात्रता नीट समजली नाही म्हणून, लहानशी चूक झाली म्हणून आणि शेकडो शेतकरी इथेच बाद होत आहेत. म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी समजून घेऊया, ही योजना सगळ्यांसाठी नाही, पण अट पूर्ण करतो त्याला नक्कीच योजना पात्र ठरवते. आणि हो, तसेच कोण शेतकरी पात्र आहेत जाणून घेऊया. अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अर्ज करणारा व्यक्ती स्वतः शेतकरी असणे गरजेचं आहे. शेती व्यवसाय करणारी असला पाहिजे. फक्त नावापुरतं नाही, पण कागदपत्रावरती ते सिद्ध झालं पाहिजे. आणि हो, स्वतःच्या नावावर 7/12 उतारा असणे गरजेचं आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 7/12 उतारा. अर्जदार स्वतःचं नाव असायला हवं. वडिलाच्या नावावर शेती असेल आणि तुम्ही अर्ज केला तर अर्ज बाद होण्याची शक्यता जास्त आहे. अनेक ठिकाणी भाऊ एकाच शेतावर अर्ज करतात आणि दोघेही बाद होतात. दोघांनाचाही अर्ज रिजेक्ट केला जातो. मित्रांनो, यापूर्वी शासनाच्या योजनेतून ट्रॅक्टर घेतलेला नसावा. मित्रांनो, सरकारचा नियम अति स्पष्ट आहेत. एकाच व्यक्तीला, एकाच कुटुंबाला दुसऱ्यांदा ट्रॅक्टर अनुदान मिळत नाही. आधी कोणी लाभ घेतला असेल तर दुसरा अर्ज सरळ रिजेक्ट केला जातो. आणि हो शेतकरी मित्रांनो, वयाची अट जाणून घेऊया. साधारणपणे 18 ते 60 वर्षापर्यंतचा शेतकरी अर्ज करू शकतो. 18 वर्षाखालील जर शेतकरी असेल तर अर्ज असतील तर तिथेच तो अडचणीत येऊ शकतो व अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो. तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड, पत्ता, कागदपत्रे हे सर्व महाराष्ट्राचे असणे गरजेचे आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही. ही योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच चालू आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राचा शेतकरी रहिवासी असणे गरजेचे आहे. आणखीन जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, प्राधान्य कोणाला पहिला मिळत आहे. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अल्पभूधारक शेतकरी, लघु भूधारक शेतकरी आणि SC ST प्रवर्ग यांना प्राधान्य पहिला दिले जात आहे. म्हणजेच सगळ्यांना संधी असते, पण निवडकमध्ये फरक असतो. त्यामुळे या शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, कोणाला हा योजना मिळत नाही. तर मित्रांनो, आता लक्षात देऊन येतो की तुम्हाला, कारण इथे 90% अर्ज फेल का होतात. ज्यांनी आधी अर्ज ट्रॅक्टर अनुदान घेतलेला आहे किंवा एकाच कुटुंबातील व्यक्तीने लाभ घेतलेला आहे, कागदपत्रामध्ये नाव आधार किंवा 7/12वरती जुळत नसेल किंवा चुकीचा जात किंवा उत्पन्न दाखला दिलेला असेल, घाईघाई चुकीची कागदपत्रे अपलोड केली असतील. मित्रांनो, थोडीशी चूक इथे सुद्धा चालत नाही. त्यामुळे सिस्टीम एकदम करेक्ट आहे, तेव्हा तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. त्यामुळे नीटपणे योग्य रीतीने हा अर्ज भरणे गरजेचे आहे. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे, अनेक शेतकरी म्हणतात आपला अर्ज मंजूर होत नाही, पण खरं कारण असतं कागद चुकीचा जोडलेला असू शकतो किंवा माहिती अर्धवट भरलेली, पात्रता नीट समजली नाही तर हा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच हा भाग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, आता आपण जे जाणून घेणार आहोत ते सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न पाहणार आहोत. तो प्रश्न म्हणजे, ट्रॅक्टरवर अनुदान किती मिळतं, पैसे किती येतात आणि कधी येतात आणि थेट आपल्या खात्यामध्ये येतात का, असे भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या चॅनलवरती येत आहेत. त्यामुळे याचा उत्तर आपण आता सांगणार आहे. हे तुम्ही नीटपणे पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया ट्रॅक्टरवर अनुदान किती मिळतं ते. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया ट्रॅक्टर अनुदान नेमकं कसं दिलं जातं ते. मित्रांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ट्रॅक्टरवर फिक्स रक्कम नाही, अनुदान टक्केवारी दिली जात आहे. साधारणपणे जनरल कॅटेगरी म्हणजे 40% दिले जाते. तसेच SC ST शेतकऱ्यांना 50% दिले जाते. अचूक टक्केवारी योजना व वर्षावर अवलंबून राहत असते आणि ती दरवर्षी बदलू शकते. चला तर मग मित्रांनो, उदाहरणासह समजून घेऊया. म्हणजे समजा जर ट्रॅक्टर 6,50,000 रुपयेचा असेल तर जनरल कॅटेगरी शेतकऱ्यांना 40% अनुदानानुसार साधारण 2,60,000 रुपये अनुदान मिळू शकते. तसेच SC किंवा ST शेतकरी असेल तर 50% अनुदानानुसार साधारण 3,00,000 ते 25,000 रुपयेपर्यंत मिळू शकते. म्हणजेच मित्रांनो, 6-7 लाखाचा ट्रॅक्टर असेल तर 3 ते 4 लाखापर्यंत तो पडू शकतो. असे अनुदान मिळू शकते शेतकऱ्यांना. आणि हो शेतकरी मित्रांनो, ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येते. त्यामुळे काही घाबरायचे कारण नाही. पण शेतकरी मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक शेतकरी समजतात सरकार आधी पैसे देत असेल, पण तसं नाही. खरी प्रक्रिया अशी आहे, जाणून घ्या. एक म्हणजे आधी ट्रॅक्टर खरेदी करावा लागतो. 2 पूर्ण रक्कम स्वतः कर्जातून भरावी लागते. तसेच बिल, RC बुक, फोटो अपलोड करायचे आणि मग मित्रांनो अधिकाऱ्याकडे तपासायला द्यायचे. मग मित्रांनो, चेकिंग झाल्यानंतर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतं. पैसे हातात दिले जात नाहीत, चेक मिळत नाही, थेट तुमच्या डेबिटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये दिले जाते. आणि हो शेतकरी मित्रांनो, बहुतेक शेतकरी मित्रांचा हा प्रश्न जास्त असतो, पैसे कधी येतात. मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कागदपत्रे बरोबर असतील, तपासणी पूर्ण झाली असेल, बजेट एकदम उपलब्ध असेल तर साधारण 30 ते 90 दिवसामध्ये अनुदान आपल्या खात्यामध्ये येतं. पण लक्षात ठेवा, कागदात गडबड असेल तर महिने अडकून राहू शकतं. आणखीन एक शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे कोणता ट्रॅक्टर घ्यायचा असतो. शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीचा HP मर्यादेतला ट्रॅक्टर घ्यायचा असतो. तुम्हाला वाटेल मनाला येईल तो मॉडेल नाही, मनाला येईल ती कंपनी नाही. म्हणून मित्रांनो, कोटेशन घेण्याआधी अधिकृत लिस्ट तपासणं फार गरजेचं आहे.
आणखीन एक शेतकरी मित्रांनो, अर्ज नेमका कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे जोडायची. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की योजना काय आहे, कोण आहे पात्र आणि किती अनुदान मिळते, पैसे थेट खात्यामध्ये येतात कसे. आता पाहूया मित्रांनो सगळ्यात निर्णायक भाग, तो म्हणजे पात्र असूनही अनुदान असूनही फक्त अर्ज चुकीचा केला म्हणून हजारो शेतकरी बाद होत आहेत. म्हणून हा भाग शांतपणे लक्ष देऊन ऐका. पूर्णपणे माहिती सांगतो. शेतकरी मित्रांनो आता ऐका, अर्ज हे कुठे करायचे. महाडीबीटी म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानचा अर्ज ऑफलाईन नाही, दलालामार्फत नाही, तर डायरेक्ट ऑनलाईन महाडीबीटी मार्फत हा अर्ज भरायचा असतो. कोणाला पैसे देऊन नाही, तर कुठल्याही कार्यालयात फॉर्म भरून नाही, फक्त आणि फक्त आपल्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन हा अर्ज भरायचा असतो. मित्रांनो मला सांगतो शेतकरी मित्रांनो, अर्ज भरण्याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगतो ऐका. एक म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर जाऊन लॉग इन करा. आधार नंबर OTP या माध्यमातून लॉग इन होऊन जातं. तसेच 2 म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना जोडा. 3 म्हणजे ट्रॅक्टर अनुदान हा घटक सिलेक्ट करा. तसेच 4 म्हणजे वैयक्तिक माहिती भरा. नाव, पत्ता, बँक तपशील, आधार बँक आणि 712 ही तिन्ही माहिती एकसारखी हवी असायला लागते, तेव्हाच अर्ज पुढे सरकतो. आणखीन एक शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. इथे चूक झाली तर अर्ज संपला जातो. इथेच मित्रांनो खालील कागदपत्रे स्पष्ट, स्वच्छ आणि बरोबर असायला हवीत. एक म्हणजे आधार कार्ड, दुसरा 712 उतारा स्वतःच्या नावावरचा, 3 म्हणजे बँक पासबुक पहिलं पान, 4 म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र, 5 जात प्रमाणपत्र, 6 रहिवासी प्रमाणपत्र, 7 पासपोर्ट साईज 2 फोटो आणि तसेच 8 म्हणजे शासनमान्य ट्रॅक्टरचे कोटेशन. तसेच फोटो अस्पष्ट असेल तर, कागदपत्र कट झालेले असतील तर, नाव जुळत नसतील तर अर्ज डायरेक्ट रिजेक्ट केला जातो. त्यामुळे हे पूर्ण क्लिअर असणे गरजेचे आहे. आणि तसेच शेतकरी मित्रांनो अर्ज करताना लक्षात ठेवावयाची 5 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत सांगतो. घाईघाईत अर्ज करू नका. कागदपत्रे 2दा नीट चेक करून पहा. कोटेशन कधी पडताळून पहा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर स्टेटस पाहत राहा. तसेच SMS आणि पोर्टल नोटिफिकेशन दुर्लक्ष करू नका. त्यामुळे काय होईल, अर्ज मंजूर झाला आहे का नाही लगेच समजून येईल. म्हणजेच लगेच ट्रॅक्टर घ्यायचा का नाही, अधिकृत मंजुरी आदेश आलाय का नाही लक्षात येईल तुमच्या. आणि तसेच मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान ही फक्त कागदावरची नाही, तर खरंच पैसे देणारी योजना आहे. पण माहिती अपुरी असेल, पात्रता नीट समजलेली नसेल आणि तसेच अर्जात काही चूक झाली असेल तर योजना असूनही फायदा मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे पूर्णपणे समजावून घेऊन नीटच फॉर्म भरा. आणि तसेच शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीही लपवलं नाही, खोट्या अशा बातम्या दिल्या नाहीत आणि सत्य परिस्थिती सांगितली आहे. जर तुम्ही पात्र असाल, कागदपत्रे बरोबर असतील, अर्ज नीट केला असाल तर अनुदान नक्की म्हणजे 100%च मिळणार आहे तुम्हाला. आणि तसेच मित्रांनो आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी खरी माहिती समजून घेतली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी योजना जाहीर करते, पण एकदा मिळावे की नाही हे आपल्या माहितीवर अवलंबून असतं. ट्रॅक्टर अनुदान योजना ही कोणासाठी जाहिराती नाही, तर खऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी आहे. त्यामुळे सर्व काही नीट लक्ष देऊन प्रोसेस पूर्ण केली तर तुम्हाला नक्कीच अनुदान मिळू शकतं. आणि शेतकरी मित्रांनो अशाच खऱ्या, स्पष्ट आणि शेतकऱ्यांच्या कामाच्या योजना सगळ्यात आधी समजून घ्यायच्या असतील तर आपल्या AN मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर शेतकरी बाद होणार नाहीत अर्जातून. आणि काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. तोपर्यंत आपल्यासाठी जय जवान जय किसान मित्रांनो. परत भेटू आपल्या नवीन व्हिडिओमधून, नवीन शेतकरी योजनेमधून व नवीन सरकारी योजनेमधून. तर चला तर मग पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.